हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप ठीक असणार, मजेत असणार आणि मजेतच राहिलं पाहिजे. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे माझ्या या उखळत्या खोलत्या होळ्या चहासोबत. तर मस्त काळा चहा ठेवलेला आहे अद्रकवाला. तर अशा प्रकारे ना मस्त मी म्हटलं चहा तर झाला आहे आपला. आणि मग मुलाला आवाज दिला की योहान आज काय खायचं आहे तुला? तर तो म्हणते मम्मा मला आज ना मॅगिस्ता खायचा आहे. तर आता तुम्ही म्हणणार हा मॅगिस्ता काय आहे? हा कुठला प्रकार आहे मॅगीचा? तर चला बघूया. आपलं मॅगी प्लस पास्ता म्हणजेच मी त्याला नाव दिलं आहे आपलं मॅगीस्ता. तर लेट्स स्टार्ट. तर चला बघा तुम्ही समोर माझी छोटीशी रेसिपी म्हणजेच व्हिडिओद्वारे मी छोटीशी तुम्हाला हा पण व्हिडिओ देतो आहे कुकिंगचा पण. तर माझ्या ब्लॉगिंगसोबत कुकिंग व्हिडिओ पण तुम्ही बघू शकताय. तर तुम्ही मला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज एक सबस्क्राईब करून द्या आणि प्लीज एक लाईक पण करत जातं. हे बघू शकताय तुम्ही माझी होम गार्डन. तर याच्यामध्ये ना हे छोट्या छोट्या पॉट्समध्ये मी लावलेलं होतं लसूण. तर लसूण तुम्ही बघू शकताय किती मस्त आलेलं आहे. आणि ना बाजूला सगळे ओनियन वगैरे लावला आहे. तर ओनियन पण खूप मस्त आलेले आहेत. तर हे काही जास्त दिवसाचे पौधे नाही आहे, मॅक्झिमम 8-15 दिवस झालेले आहेत. तर बघू शकता किती मस्त ग्रोथ झालेली आहे यांची सगळी. तर मस्त आपल्या घरच्याच ऑर्गॅनिक वस्तू वापरून आणि पराठे वगैरे खायचे मस्त. तर छान वाटतात थंडीमध्ये चिले मुठे, परत तुमचं काय ते आक्षा. तर म्हणजे जसं भेष तसा देश असं काही आहे. तर सगळ्या ठिकाणी यांना नाव वेगवेगळे देतात. तर आमच्याकडे आक्षा म्हणतात, काही ठिकाणी लसणाचे पराठे, कांद्याचे पराठे, तर काही ठिकाणी चिले असे नाव देण्यात येतात. तर बघू शकताय मी मस्त मॅगी ठेवलेली होती शिजायसाठी आणि गेली होती ओनियन तोडायसाठी माझ्या होम गार्डनिंगमध्ये. तर मस्त मॅगी आणि पास्ता ठेवून घेतला मी स्टीम होण्यासाठी. तर थोडं त्याला स्टीम होऊ दिले आणि आता आपण करूयात तडक्याची तयारी. तर त्याच्यासाठी ना मी मस्त घेतलं होतं आपलं टोमॅटो वगैरे. तर आता सगळ्यात आधी आपण आपली कढई तापून घेऊया आणि करूयात तडक्याची तयारी. तर ऑइल काही त्याच्याने पडत नव्हतं. तर चला म्हटलं याच्यानेच टाकू. तर मस्त मी घेतले होते आपले ओले वाटाणे, परत ओलाचं आपलं कांदा घेतला होता म्हणजे ओनियन, ओलंवालं कांद्याची पात आणि एक टोमॅटो आणि फ्रेश धनिया. तर धनिया पण लावला आहे मी माझ्या होम गार्डनिंगमध्ये, ते पण मी दाखवेलच तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे मस्त त्याच्यामध्ये स्पायसेस वगैरे टाकून तर आता थोडं माहीसाठी काढून ठेवूया आपण साईडला, कारण की ती तिखं खाणार नाही. तर याच्यामध्ये ना मी मस्त शेजवान वगैरे सगळं टाकून घेतलं होतं. तर तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, मी देईलच. तर भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. मॅगीस्ता सोबत